आगारात राजमाता जिजाऊ नवीन गाड्यांचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न। आपण पाहत आहात ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यापासून एसटीचा कायापालट सुरू झाला आहे। त्यांच्या पुढाकाराने लालपरीच्या ताफ्यात 5000 नवीन अत्याधुनिक BS6 गाड्या दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील प्रत्येक आगाराला प्रत्येकी 10 नवीन गाड्या टप्प्याटप्प्याने पुरवल्या जात आहेत। याच उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजमाता जिजाऊ यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या नवीन गाड्यांपैकी 5 नवीन गाड्या पैठण आगाराला मिळाल्या आहेत। या नवीन राजमाता जिजाऊ गाड्यांचा लोकार्पण सोहळा पैठण येथे मोठ्या उत्साहात व थाटात पार पडला। या लोकार्पण सोहळ्याचे शुभ हस्ते उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री शिवराज भैया भुमरे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून नवीन गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुषार पाटील उपनगर अध्यक्ष, राजूभाऊ गायकवाड माजी नगर अध्यक्ष, डॉक्टर भारत झारगड, नितीन मोरेसर, अमोल जाधव, संतोष मस्के तसेच पैठण आगाराचा नूतन कारभार स्वीकारलेले आगार प्रमुख श्री अमर राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांनी पैठण आगाराचा झालेला कायापालट व आमदार विलासराव भुमरे यांनी पैठण परिसरासाठी केलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर आराखडा मांडला। तसेच नवीन गाड्यामुळे पैठणमधील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। इतर प्रमुख पाहुण्यांनी या प्रसंगी उपस्थित कर्मचाऱ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन केले। या लोकार्पण सोहळ्याला पैठण आगारातील माने मॅडम, संतोष मस्के, कामगार संघटनेचे एकनाथ केदार, राऊत मॅडम, रोहिदास सोडगे, बाळासाहेब गायकवाड, संतोष जोगस, अजित माळदे, कान्हा पोळे, रवींद्र मगरे, रामनाथ धायतडक यांच्यासह एसटी महामंडळाचे सर्व अधिकारी, चालक, वाहक व कर्मचारी उपस्थित होते। नवीन गाड्या ताफ्यात दाखल झाल्याबद्दल पैठणकर प्रवाशांमधून व एसटी कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे। आपण पाहत आहात ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, मी अमर राऊत, आगार व्यवस्थापक, पैठण आगार। आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ माननीय श्री परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्फत पैठण आगारास नवीन 5 बसेस प्राप्त झालेल्या आहेत। तसेच पैठण तालुक्याचे आमदार माननीय श्री विलास बापू भुमरे साहेब यांच्या प्रयत्नातून पैठण आगारास नवीन 5 बस राजमाता जिजाऊ या प्राप्त झालेल्या आहेत। आज माननीय शिवराज भैया भुमरे यांच्या हस्ते या नवीन 5 बसेसचे लोकार्पण सोहळा बसस्थानकावर आयोजित करण्यात आलेला आणि सध्या या बसेस लोकांच्या सेवेसाठी आजपासून सुरू आहेत।